ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोत्यो नमस्कार. अमृत सिद्धी पुस्तकाचे पहिले प्रकरण आता आपण या भागापासून सुरू करीत आहोत. प्रकरण पहिले. 1. उन्हा कल्ली तरी परशुराम पंत मुरुगाजिनावर अजून तसेच बसून होते. भ्रूमध्याच्या मध्ये श्री दत्ताची त्रिगुणात्मक गुरुमूर्ती साकार झाली होती. तिचं ध्यान करता करता त्यांच्या अंतर्यामी दत्त जप चालू होता. शब्दोच्चारा वाचून मनोमन अखंड नामस्मरण चालू होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अत्रितनया दिगंबरा, अनुसया बाळा दिगंबरा, गतधन प्रापक दिगंबरा, कोश रक्षक दिगंबरा, सर्वरक्षक दिगंबरा, आरोग्यवर्धक दिगंबरा, दुरितनाशक दिगंबरा, भक्त काम कल्पद्रुम दिगंबरा. दत्तगुरूंचं ध्यान मध्येच एकदम अंतर्धान पावलं आणि समोर दिसू लागली महालक्ष्मी. दगडी चबुतऱ्यावर उभी असलेली, पाठीशी सिंह असलेली चतुर्भुज, स्वर्णालंकाराने शोभणारी. परशुरामपर्यंत क्षणभर स्तिमित झाले. श्री महालक्ष्मीचं दर्शन का घडावं? मंगळवार म्हणून? आणि हे असं काय होतंय? हिच्या अंगावरचे दागिने, गळ्यातली ठुशी, टीका, हातातल्या गोटपाटल्या, नाकातली नथ, कानातल्या कुड्या, लवंगा, हा कंबरपट्टा, सगळं सगदी ओळखीचं कसं वाटतंय? अरे ही तर गंगा. लक्ष्मी की गंगा? गंगा की लक्ष्मी? पंत आता संभ्रमात असतानाच त्या मूर्तीचे ओठ विलग झाले. मोत्याचे सर चमकले. स्मिताचं शुभ्र चांदणं हसलं आणि पैंजणांची रुंजूण व्हावी तसे मंजूर शब्द उमटले. म्हटलं, वाडीच्या महाराजांची आठवण आहे ना इकडे? तो सोन्याचा दिवस आज उगवलाय. विष्णू सहस्रनामाची सांगता होतीये. आपल्या कुलाला दैवी प्रसाद लाभतोय. त्याचं जतन करायचं हो, प्राणापलीकडे जपायचं. गंगा गंगा कुठे गेलीस लगेच? असं म्हणतच पंतांनी डोळे उघडले. जे दिसलं, जे ऐकलं त्याचा अन्वय अर्थ लावत विचार करू लागले. गंगा त्यांची धर्मपत्नी 10 वर्षापूर्वी निघून गेली होती. भरल्या चुड्यानं आणि तृप्त मनानं तिनं या जगाचा निरोप घेतला होता. तेव्हापासून ती एकदाही त्यांना दिसली नव्हती. मग आजच अशी का दिसली? महालक्ष्मीच्या रूपात? यती महाराजांची आठवण करून द्यायला आली होती का मुद्दाम? त्यांची आठवण कधीतरी पुसली जाईल का मनातून? ते होते म्हणून तर ही संसाराची वेल बहरली, फळाफुलांनी डवरली. परशुराम पंतांची आणि गंगेची भेट घडली. मनाचं मिलन झालं. तशी त्यांची गाठ पडली होती बालपणीच. नुसती गाठ नव्हे, पक्की लग्नगाठ बांधली गेली होती. त्यावेळी गंगा होती एवढीशी पोर, 11-12 वर्षाची. पैठणीत अगदी बुडून जायची. नुसता चेहरा दिसायचा. सोन्याच्या राशीत पुनवेचा चंद्र उगवावा तसा. आणि तिचे मोठे मोठे डोळे दिसायचे तानी गाईच्या कालवडीसारखे, सोनीसारखे. परशुरामाला गंगेशी खूप बोलावंसं वाटायचं. तिच्याशी खेळावंसं वाटायचं. छान छान गोष्टी तिला वाचून दाखवाव्यात असंही वाटायचं. पण घर गजबजलेलं आणि त्यात माईचा धाक. माई म्हणजे परशुरामाची सावत्राई. खरं तर तिच्यामुळे घडलं सगळं हे रामायण. परशुरामानं पत्नीचा त्याग केला, गंगेला वनवास घडला. पण तसा विचार केला तर या पुढच्या साऱ्या गोष्टी घडायच्याच होत्या. माई केवळ निमित्ताला कारण झाल्या. आधी दिवस आनंदात चालले होते. गंगा घरच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आज्ञेत राहत होती.
पडेल ते काम हसत मुखाने करीत होती. कधी कंटाळा नाही की कधी तक्रार नाही. कुणी बोललं रागावलं तरी उलट उत्तर नाही. आतल्या आत गिळायचं, सोसायचं. तिच्या मूळच्या मानी स्वभावाला ते मानवलं नाही तरी सासूरवासनीची मर्यादा कधी ओलांडायची नाही. पण दैवगतीच विलक्षण. या सासूरवासनीला नुसती मर्यादाच नव्हे तर घराचा उंबराही ओलांडावा लागला. जिथे पानाभोवतीच्या चित्राहुतीनेही पोट भरावं अशा भरल्या समृद्ध घरातून बाहेर पडावं लागलं. उदर भरण्यासाठी भिक्षा मागावी लागली. गंगेचा धाकटा धीर अंगानं किरकुड्या, स्वभावानं किरकिऱ्या होता. त्याला सांभाळताना सासूबाई कंटाळून जायच्या. कुणीतरी सांगितलं त्याला थोडी अफू लावत जा म्हणून सासूबाई त्याला अफूचं बोट चाटवून झोपवायच्या. एक दिवस देवळात जाताना त्यांनी हे काम सुनेला सांगितलं, गंगेला सांगितलं. म्हणाल्या, फारच किरकिरायला लागला तर अफू लावून निजाव त्याला, मी जाऊन येते घटकाभर. भाऊजींचं रडणं काही थांबेना. मांडीवर घेऊन खेळून म्हटलं तर कामं राहिलेली. पायलीभर तांदळाचं निवडण होतं. झालं नाही तर आग पाखडायच्या आल्यावर. म्हणून गंगेनं अफूची गोळी धीराला चाटवली आणि पाळण्यात नेऊन झोपवलं. त्याला गाढ झोप लागली. भांडी विसळणं झालं, निवडणं झालं, केरवारे सगळे नीट उरकलं. गंगा समाधानानं म्हणाली, आज काही बोलणी नाही खावी लागायची. पण सासूबाई आल्याबरोबर पाय धुताक्षणी पाळण्याजवळ गेल्या. अजून झोपलंय ग बाई माझं सोनं, असं म्हणत त्यांनी बाळाला हात लावला मात्र आणि एकदम किंचाळल्याच गंगा धावत गेली. काय झालं? अगं लाकूड झालंय पोरायचं. अरे नारायणा परशुरामा, बघा तरी माझ्या सोन्याला काय झालंय, बघा तरी. सासूबाई आकांत करू लागल्या. सगळं घरदार पाळण्याजवळ गोळा झालं. सोन्या गेला होता आणि तो गेला होता गंगेने चाटवलेल्या अफूच्या गोळीनं. तिची मात्रा प्रमाणाबाहेर झाल्यानं बाळ जीवानीशी गेलं होतं. गंगेचा जीव घाबरून गेला. काय घडले यातून? सासूबाई रागावतील म्हणून अफू किती घालायची ते नीट विचारलं नाही आणि अजाणतेपणानं नकळत केवढं पाप घडलंय. सासूबाईंनी रडून ओरडून घर डोक्यावर घेतलं. नाही ते बोलल्या. गंगेच्या 7 पिढ्यांचा उद्धार केला. पण गंगा खाली मानेनं सगळं घाव सोशीत होती. आपलं चुकलंय, ऐकून घेतलं पाहिजे, मारलं तरी मार खाल्ला पाहिजे असं म्हणत ओठ दाबून दुःखानं दाटून येणारा हुंका आतल्या आत गिळत होती. परंतु त्यांच्या नुसत्या बोलण्यावर भागलं नाही. सासूबाईंनी तिला घराबाहेर घालवायचा चंगच बांधला. दिग्मूढ होऊन बसलेल्या परशुरामापुढे हात ओवाळीत त्या म्हणाल्या, अरे शंड तरी बरा म्हणते मी तुझ्या परीस. भावाला मारलं तुझ्या बायकोनं, पण तुझी काही हिंमत नाही तिला बाहेर काढायची. दुसरा एखादा पुरुष असता तर झिंज्या धरून फरफटत नेली असती रस्त्यावर. बाकी तुझंही खरंच हो बाबा, तुझ्या आतड्याला का पीळ पडावा. सावत्र भाऊ ना तो तुझा, तरीच हो असा मूग गिळून बसलायस. मला मेलीला कळलंच नाही, वाटणीत भागीदारी नको म्हणून. माई, इतका वेळ शांत बसलेला परशुराम रागानं ओरडला. माई, उगीच वाटेल ते बोलू नका. माझ्या मनात सख्ख सावत्र भेदभाव नाही ना, मग का काढत नाहीस त्या सटवीला घराबाहेर. परशुराम त्याच तिरमिरत उठला आणि त्यांनी कोपऱ्यात अंग चोरून थरथर कापत उभ्या असलेल्या गंगेचा हात धरून दाराबाहेर काढलं. निघ, चालती हो. पण कुठे जाऊ हो, त्या अश्राप मुलीनं काकुळतीनं विचारलं. खरं सांगायचं तर तिच्या पतीचं मन त्या शब्दाने विरघळलं. त्याला वाटलं हिचा काय दोष, अजाणता घडलं. त्याची फार सरळ प्रेमळ आहे गंगा. पण तेवढ्यात सावत्राईचे शब्द कानात घुसले. भागीदारी नको म्हणून काटा काढलात वाटतं दोघांनी मिळून. छे, आज माई म्हणाली, उद्या जग हेच म्हणेल. नाही, हिला शिक्षा व्हायलाच हवी, हिला शिक्षा द्यायलाच हवी. त्यानं कठोर होऊन म्हटलं, कुठं वाट फुटेल तिकडे जा. त्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. वाचन संध्या जोशी.